नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वन विभाग भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये पहा वनसेवक व वनमजूर यांच्यासाठी जी काही 2025 ला भरती होणार आहे त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2019 च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आले होते. पण 2023 ला ज्यावेळेस TCS ने प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या त्याचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि समाजशास्त्रावरती प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला लगेच आपल्याला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2. तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वाधिक वाघ आहेत. आपल्याला कधी कधी पहा कर्नाटक देखील ऑप्शन दिलं जातं, कारण कर्नाटक हे जे आहे हे मध्य प्रदेशच्या आधीचं असं राज्य होतं की त्या राज्यामध्ये जास्त वाघ होते, पण सध्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पेंच नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे? पहा, पेंच नदीवरती बांधण्यात आलेल्या धरणाचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4. तर तोतलाडोह धरण हे जे आहे हे पेंच या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न असा विचारला जातो की पेंच नदीवरती कोणते धरण बांधलेले आहे? तर ते आहे पहा तोतलाडोह धरण. कधी कधी प्रश्न यालाच उलट केलं जातं, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? तर लक्षात ठेवा, पेंच नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय चलनासाठी R, लक्षात ठेवा हे जे साइन आहे या चिन्हाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? ज्यावेळी आपण भारतीय चलनासाठी रुपया दाखवला जातो त्यावेळी आपण असं चिन्ह पाहतो किंवा असं चिन्ह वापरतो. तर हे जे चिन्ह आहे हे कोणी सुरू केलं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की या चिन्हाची जी डिझाईन आहे ती कोणी केली होती? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4. तर उदय कुमार हे जे आहेत यांनी R या साइनची जी आहे ही निर्मिती केली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर डॅश म्हणून ओळखला जात असे. पहा, मराठा साम्राज्यामध्ये एक कर गोळा केला जात होता आणि तो जो कर आहे तो कोणत्या नावानं ओळखला जात होता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पहा, जो मराठा साम्राज्यात गोळा केलेला जो कर होता त्याला चौथ असं म्हटलं जात होतं. पहा, चौथ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल मार्चिंग सॉन्ग किंवा मार्चिंग गाणे खालीलपैकी कोणते होते? लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. सुभाषचंद्र बोस यांची जी राष्ट्रीय सेना रेजिमेंटल मार्चिंग होतं तर याचं मार्चिंग गाणं कोणतं होतं? म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की सुरुवातीला कोणतं गाणं वापरायचे ते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर कदम कदम बढाया जा हे जे गीत आहे हे सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल सॉन्ग होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिले साग वृक्षाचे संग्रहालय, त्याला टेक संग्रहालय असं म्हटलं जातं, तर हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. टेक संग्रहालय, त्याला साग वृक्षाचे संग्रहालय म्हटलं जातं, ते कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर निलांबूर हे जे शहर आहे, निलांबूर शहर, तर या शहरामध्ये आहे पहा साग वृक्षाचं पहिलं संग्रहालय. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, बटरफ्लाय स्ट्रोक. तर मित्रांनो, आपल्याला असे 4 खेळ आहेत. पहा, 4 खेळ आहेत आणि त्यांच्यावरती प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर बटर स्ट्रोक फ्लाय हा जो आहे हा पर्याय क्रमांक 4. तर जलतरण म्हणजेच काय? तर स्विमिंग. लक्षात ठेवा, स्विमिंग या खेळाशी संबंधित शब्द आहे. आपल्याला क्रिकेट विषयी खूप वेळा विचारण्यात आला आहे. क्रिकेट विषयी कोणता शब्द विचारला जातो? पहा, आपल्याला कव्हर ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्ह हा जो आहे
हा क्रिकेटचा शब्द आहे. अजून एक विचारलं जातं पहा, मिड पॉइंट, मिड विकेट, मिड पॉइंट हे जे शब्द आहेत हे सर्व शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. आणि बटरफ्लाय स्ट्रोक जो आहे तो स्विमिंगसाठी संबंधित येतो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगात जैवविविधता करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे? जगात, लक्षात ठेवा, जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, तर 1993 हे जे वर्ष आहे 1993 या वर्षी जैवविविधता करार जो आहे तो अंमलात आणण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कान्हा टायगर रिझर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कान्हा टायगर रिझर्व हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे कान्हा टायगर रिझर्व. आणि आताच पहा आपण वाघांवरती एक प्रश्न पाहिला, सर्वाधिक वाघांची संख्या जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पहा मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा डॅश अलंकार होतो. मित्रांनो, मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा घटक आहे आणि त्यावरच हा आपल्याला एक व्याख्या विचारली आहे. व्याख्या जी आहे ही अलंकारावरती संबंधित असणारी व्याख्या आहे. पहा व्याख्या काय विचारली, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर हा जो अलंकार आहे हा असतो ऑप्शन क्रमांक 4, तर अनन्वय अलंकार. लक्षात ठेवा अनन्वय अलंकाराची व्याख्या काय आहे? पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक शहर राज्याची राजधानी आहे? पहा 4 शहर दिलेले आहेत, दिसपूर, कोइंबतूर, दार्जिलिंग आणि अहमदाबाद. तर या 4 पैकी असं कोणतं एक शहर आहे की ते राजधानी शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे पहा दिसपूर हे जे आहे, तर दिसपूर हे राजधानीचं शहर आहे. आणि कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आसाम या राज्याची राजधानी आहे पहा दिसपूर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अहमदाबाद हे जे आहे हे गुजरात या राज्यामध्ये आहे. कोइंबतूर हे जे आहे हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि दार्जिलिंग हे जे आहे तर हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं दिसपूर हे आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा शीत वाळवंट कशाला म्हटलं जातं किंवा शीत वाळवंट हे जीवावरण एक राखीव क्षेत्र आहे, हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर हिमाचल प्रदेशाला म्हटलं जातं पहा शीत वाळवंट, किंवा या ठिकाणी जीवावरण राखीव क्षेत्र आहे ज्याला शीत वाळवंट असं म्हटलं जातं आणि ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तांडव नृत्य करणे या वाक्प्रचाराला समानार्थी असा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. पहा तांडव नृत्य करणे हा जो वाक्प्रचार आहे याला समान अर्थाचा अजून एक वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर थैथयाट करणे. त्याला काय म्हटलं जातं पहा तांडव नृत्य करणे. तांडव नृत्य करणे किंवा थैथयाट करणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह काय विचारला की तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले जे लोक असतात की आपण काय म्हणू शकतो त्याला भांडण मिटवण्यासाठी. लक्षात ठेवा भांडण मिटवण्यासाठी जे मध्यस्थी लोक असतात, मध्यस्थी लोक आणि त्यांचा एक समूह असतो, तर त्या समूहाला काय म्हटलं जातं किंवा ते जे लोक असतात त्यांना काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 2, तर पंच. लक्षात ठेवा पंच म्हणजे काय, आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो पहा अंपायर, म्हणजे मिडलमॅन, जो की दोन भांडणं मिटवण्यासाठी असतो किंवा त्याची बाजू ऐकून घेऊन त्यावरती निर्णय घेणं हे लोकांचं काम असतं. आणि या ठिकाणी काय वापरला आहे की तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक ते पंच म्हणून ओळखले जातात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेले आहे? पहा सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले? मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. तर यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 8 ते 9 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर सेवाग्राम आश्रम हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक 1, तर महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला आहे.
कोणत्या ठिकाणाजवळ आहे तर ते आहे पहा वर्धा या ठिकाणी. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे. या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न असे विचारले जातात, सर्वात मोठ्या आकाराचं राष्ट्रीय उद्यान आणि सर्वात छोट्या आकाराचं. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचं असणारं राष्ट्रीय उद्यान, तर ते आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान. हे आकाराने सर्वात मोठं असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, हेमिस राष्ट्रीय उद्यान. यानंतरचा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणाला पहिला ई पासपोर्ट देण्यात आला होता. पहा, ई पासपोर्ट हा सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत तर ह्या आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती आहेत आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांना सर्वात पहिला ई पासपोर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता. पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे, महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित. तर महात्मा गांधी यांनी आपल्या सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून किंवा सर्वात पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणी सुरू केला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर चंपारण्य हे जे ठिकाण आहे चंपारण्य, तर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी सर्वात पहिला सत्याग्रह जो आहे तो सुरू केलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला 4 अर्थ दिलेले आहेत, त्यापैकी कोणता अर्थ बरोबर आहे. कशाचा? धाबे दणाणणेचा. यामध्ये पहा अतिशय जोरात धोब्याने कपडे धुणे, जोरात उड्या मारणे, स्तुती करणे आणि प्रचंड घाबरणे यापैकी कोणता अर्थ असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर प्रचंड घाबरणे, खूप भीती वाटणे म्हणजेच धाबे दणाणणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा नव्याने नियुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात. प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे. या ठिकाणी पदग्रहण आणि त्यांची शपथ कोण देतात यावरती प्रश्न विचारला आहे. नियुक्त झालेले म्हणजे नव्याने नेमणूक झालेले केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती जे आहेत पहा प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे जे आहेत या दोघांना आपल्या पदाची शपथ देत असतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल रीफ आढळत नाही. पहा कोरल रीफ म्हणजे काय तर प्रवाळ भित्तिका आढळत नाही आणि ही आढळत नाही ती म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सुंदरबन त्रिभुज प्रदेशामध्ये आढळत नाही. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दिल्लीतील शांतीवन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे. पहा या ठिकाणी शांतीवन विचारलं आहे, काही काही ठिकाणी आपल्याला शक्तीस्थळ विचारलं जातं. असे जे आहेत पंतप्रधानांना समर्पित केलेले जे स्मारक आहेत यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण त्यावरती एक शॉर्ट्स व्हिडिओ देखील घेतलेला आहे. या ठिकाणी काय विचारलंय की शांतीवन हे भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित करण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर जवाहरलाल नेहरू यांना शांतीवन हे जे आहे स्मारक समर्पित केलेलं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पंडित जवाहरलाल नेहरू. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. सुगंध, मुद्रगद, यानंतर होकार, नकार, वात, वायू आणि कडक टणक यापैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी कोणती आहे. तर या ठिकाणी काय उत्तर असणार आहे मित्रांनो, होकार आणि नकार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर या ठिकाणी पहा सुगंध, मुद्रांध हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. वात आणि वायू हे देखील समानार्थी शब्द आहेत. कडक आणि टणक हे देखील समानार्थी शब्द आहेत आणि होकार आणि नकार हे जे आहेत हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शब्दसमूह काय आहे, वर्णन करण्याची हातोटी किंवा असलेली पद्धत. या ठिकाणी शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता येईल.
उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, तर त्याला वर्णन शैली असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कोणतं? वर्णन शैली म्हणून त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करत आहे? या ठिकाणी आपल्याला एक संस्था विचारलेली आहे. ती संस्था नेमकं काम काय करते? तर निसर्ग संवर्धनासाठी काम करत आहे, पण मुख्यतः ती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनाशी मुख्य काम करत आहे. तर ती संस्था कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जी संस्था आहे, मुख्यतः ही संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी काम करत आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला वनसेवक आणि वनमजुरासाठी खूप महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत. आपल्याला 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.